नमस्कार. मी सौभाग्यवती शीतल चंद्रशेखर भिडे. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ यांची मी अत्यंत आभारी आहे. तसेच संतोषदादा गोडबोले यांची आभारी आहे की त्यांनी मला ही सुसंधी दिली की संतांची ओळख या उपक्रमात सामील करून घेतलं. आणि माझे सद्गुरू रावसाहेब सहस्रबुद्धे तथा बाबा महाराज सहस्रबुद्धे यांची माहिती, चरित्र, शिकवण सांगण्याची संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. सद्गुरू रावसाहेब सहस्रबुद्धे यांच्याबद्दल सांगण्याआधी मला अजून 2 गोष्टी सांगणं भाग आहे. योग्य आहे ते भाग म्हणण्यापेक्षा. म्हणजे रावसाहेबांचे गुरु कोण. कारण रावसाहेब स्वतःच्या हयातीत नेहमी असं सांगत असत की तुम्ही पहिलं माझ्या गुरूंकडे जा, त्यांच्या समाधीस्थानावर जा, तिथे त्यांचं दर्शन घ्या, मगच माझ्याकडे या. त्यांचं हे जे कोणी ऐकत नसे ना, त्यांच्याशी ते बोलत पण नसत. जे काही करतात ते माझे गुरुच करतात, ह्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे आज जर का मी त्यांचं चरित्रकथन करत असेल तर त्यांच्या सद्गुरूंचं मला आधी चरित्रकथन करायला हवं. त्यामुळे मी आधी ते सांगणार आहे. स्वामी समर्थ अक्कलकोट यांना कोण ओळखत नाही असं कोणी सापडणारच नाही. विरळाच असं म्हणण्याचं पण मी धाडस करू शकत नाही. गुरुदेव दत्तात्रय यांचे अवतार, 3रे अवतार श्री स्वामी समर्थ. तर यांचे पट्टशिष्य सद्गुरू रामानंद बिडकर महाराज. असं म्हणतात की स्वामी समर्थांनी जगभर 300 सिद्धपुरुष निर्माण केलेत. त्यातले सगळ्यात वयाने लहान सद्गुरू रामानंद बिडकर महाराज. बिडकर महाराजांचं चरित्र वाचलं ना की या सर्व सद्गुरू, हे जे गुरु, संत, सत्पुरुष, आत्मज्ञानी यांचा लहानपणापासूनच कार्यकाल सुरू झाल्यासारखा वाटतो. यांचा कार्यकाल कोणता असं म्हणायचं आणि सन इयर सांगणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा वाटतो. कारण हे लहानपणापासून देह सोडेपर्यंत त्या कार्यातच असतात, परमेश्वरी कार्यातच असतात. असं कुणाचंही संतांचं चरित्र उघडून बघा, नाव गाव बदलेल, देहाची आकृती बदलेल, आतला कार्याचा गाभा तोच राहील. सद्गुरू बिडकर महाराजांचं पण तसंच आहे. ते लहानपणीच पंढरपूरला गेले होते चालत, आईची परवानगी घेऊन. पंढरपूरला देवळात गेले, प्रचंड गर्दी. कसं मिळणार लहान मुलाला दर्शन. अचानक तिथून एक भटजीबुवा, एक बडवे आले आणि म्हणले, काय रे बाळा, तुला दर्शन हवंय का? चल मी नेतो. हो म्हणाले. नेलं, पायावर घातलं पांडुरंगाच्या. आनंद वाटला महाराजांना. लहान वय, खुश झाले. बालसुलभ आनंद. बाहेर आले त्यांना शोधायला, त्यांना पाया पडायला की तुमच्यामुळे दर्शन घडलं. कुठेही ते सापडले नाहीत. कुठल्याही अपेक्षा विना असे कुठले बडवे त्यांना येऊन घेऊन गेले सांगा बरं. तिथे आपल्या लक्षात येतं की हे काहीतरी विलक्षण, अद्भुत होतं, अलौकिक होतं. दुसरा एक सद्गुरू बिडकर महाराजांच्या लहानपणीचा असाच प्रसंग आहे. थोडं लहानपणानंतर, तरुणपणा आणि लहानपणाच्या सीमारेषेवरचा, की ते सप्तशृंगीला गेले होते आणि तिच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करत होते. मातेला विडा भरवण्यात आला होता. तो विडा त्यांच्या हातात आला डायरेक्ट वरून पडून. तिथे उपस्थित असलेले पुजारी, सर्व भक्त लोक खूपच आनंदित झाले हा प्रकार बघून आणि म्हणाले, बाळा तू भाग्यवान आहेस, तुला कृपा प्रसादच मिळाला यांचा. असे बिडकर महाराजांच्या लहानपणीचे प्रसंग बघितले की हे सगळे अद्भुत, अलौकिक, अद्वितीय सत्पुरुष बालपणापासूनच त्यांच्यातलं परमेश्वरी तत्व किती जागृत असतं आणि ते कसं समोरून प्रतिबिंबित होतं हे आपल्याला बघायला मिळतं. असे सद्गुरू रामानंद बिडकर महाराज रावसाहेब सहस्रबुद्धेंचे गुरु. त्यामुळे मी त्यांचा आज उल्लेख करणं मला योग्य वाटलं, प्रशस्त वाटलं. कारण रावसाहेबांना जे आवडत होतं तेच मी केलं की त्यांच्या गुरुचं अधिस्मरण
गुरुला आदिवंदन. सद्गुरू बिडकर महाराज की जय हो. त्यांचे गुरु अक्कलकोट स्वामी महाराज, त्यांचाही जय जयकार असो. माझे सद्गुरू शंकर महाराज धनकवडी आणि बाबा महाराज, मी या दोघांनाही सद्गुरूपदी मानते. दोघांचाही जय जयकार असो. या सर्वांना स्मरून मी आता रावसाहेबांचं चरित्र शिकवण सांगायचा एक छोटासा प्रयत्न करते. तसं तर व्यावहारिक दृष्टीने त्यांचं जन्म साल वगैरे सांगणं आवश्यक आहे, उत्कंठा असते म्हणून सांगायचं. अन्यथा त्यांचे जन्म नावगाव ह्याच्यात खरं तर काही स्वारस्य न ठेवता त्यांच्या वागणुकीत आपण त्यांचं जीवनचरित्र का बरं बघतो, का वाचतो, या सर्व संतांची चरित्र किती आपल्यासारखे सामान्य मनुष्य देहात येऊन सुद्धा किती तटस्थपणे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड दिलं आणि त्यांनी गुरु केले. त्या गुरूंवर कसे विश्वास, कसे ठाम श्रद्धा आणि विश्वासाच्या पायावर त्यांची इमारत उभी राहिली साधनेची, हे शिकण्यासाठी बघण्यासाठी आपण त्यांची चरित्र वाचत असतो. किंवा एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम महाराजांनी लिहिलेलं तुकाराम गाथा, रामचरित मानस तुलसीदासांचं, हे का बरं वाचतो? कारण त्यात त्यांचे स्वानुभव असतात. परमेश्वराच्या बद्दल लिहिलेलं असतं की ज्याच्यावर आपल्याला योग्य समजेल, योग्य भाषेत कळेल असं सगळं त्याच्यात विवरण असतं. आपण त्यातनं शिकायचं असतं. त्यांचे अनुभव ते लक्षात घेऊन वागायचं असतं. म्हणून तर आपण हे चरित्र आणि हे मोठे सद्ग्रंथांचं वाचन करतो. तसंच कुठल्याही संतांचं नाव गाव आणि खरं तर त्यांचं जन्मसाल आणि पुण्यतिथी हे खरं तर एक आपलं व्यावहारिक म्हणून आपण बघूया. आज रावसाहेबांचा जन्म 14 नोव्हेंबर 1883 साली झाला. त्यांच्या आईचं नाव होतं लक्ष्मीबाई, वडिलांचं नाव नारायणराव. संन्याशानंतरचे त्यांचे नाव होते श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती महाराज. त्यांचा संप्रदाय कुठला? स्वरूप. त्यांचे गुरु कुठले? रामानंद बिडकर महाराज. इथपर्यंत हे व्यावहारिक वर्णन. आता जर का त्यांचं नीट वर्णन करायचं असेल तर कसं करू शकेन मी? तर स्वामी समर्थ संप्रदायातील झाकलं माणिक म्हणजे रावसाहेब सहस्रबुद्धे. उत्तम शिक्षण, मार्क्स मिळवत मॅट्रिक्युलेशन झालेले, मॅट्रिक झाले. महाविद्यालयीन शिक्षणाकरता मुंबईच्या नामांकित विल्सन कॉलेजमध्ये जे दाखल झाले. सिव्हिल इंजिनिअरिंगचे ज्ञान संपादन करून PWD खात्यात नोकरीला लागले. पुढे वंदन भक्तीचा साक्षात्कार झाल्यावर, सद्गुरूंच्या सान्निध्यात आल्यावर प्रपंच आणि जगाशी फारकत घेणे. कशाने फारकत घ्यायची? मनाने. नमन अवस्था. सर्व कर्म तर करायची, कर्मयोग काही कुणीही कुठल्याही संतांनी डावललेला नाही. पण जगाशी फारकत घेण्याचा, प्रपंच करताना मनाने फारकत घेण्याचा व्यवहार तर करायचे. हे आपल्याला संतांनी शिकवलंय. रावसाहेबांनी तेच केलं. प्रपंच आणि जगाशी फारकत घेतली मनाने. अखंड आत्मानुसंधानात रंगण्यासाठी फकिरी वृत्तीला कवटाळलं. अर्थातच याचं दुसरं नाव रावसाहेब सहस्रबुद्धे. विद्याविभूषित असूनही पूर्वसंचित दांडगे असल्यामुळे तरीही नास्तिकतेचे स्तोम माजवले नाही आणि सद्गुरू बिडकर महाराजांमुळे पूर्णावस्थेला गेलेले, आपल्या मुक्कामाला पोचलेले. कुठला मुक्काम? पूर्णत्वाचा. हा मनुष्य देहाचं जे आपला उद्देश आहे की एकमेव मनुष्य देह असा आहे की ज्याच्यात आपण परमेश्वराला जाणू शकतो, ओळखू शकतो. जो आपल्या आत पण आहे आणि बाहेर पण आहे. इतर 84 लक्ष योनीपैकी कुठल्याही योनीत हे कळत नाही. फक्त मनुष्य योनी. ते ओळखणे, आतल्या परमेश्वराला आणि बाहेरच्या सर्वाभूती परमेश्वर, हे मुक्कामाला पोचणे, हे रावसाहेबांना जमलं. त्यांनी केलं सद्गुरू बिडकर महाराजांच्या कृपेने.
सद्गुरू बिडकर महाराजांनी त्यांना थेट मस्तकावर हात ठेवून उपदेश केलेलं हे विरळ दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. जे सद्गुरू बिडकर महाराज स्वामी समर्थांचे असे एकमेव शिष्य होते की ज्यांना असे पट्टशिष्य लाभले होते की रावसाहेब माझा मोतीदाणा असं ते त्यांना कौतुकाने म्हणत असत. स्वामी समर्थांच्या प्रभावळीमध्ये बिडकर महाराज त्यांच्या बरोबरीने देखणे संतरत्न म्हणजे रावसाहेब सहस्रबुद्धे असा ज्यांना संप्रदायात गौरव प्राप्त आहे. आत्मतेजाचे ध्यान करणे आणि देह प्रारब्ध भोगणे दोन्ही कठीण गोष्टीवर का एकत्र करणे ही सर्वसामान्यांच्या विश्वात अत्यंत कठीणप्रद अशी मानली जाणारी सद्गुरूंची शिकवण शिरसावंद्य मानून तंतोतंत पूर्णपणे आचरणात आणणे याचं नाव रावसाहेब सहस्रबुद्धे. दत्त परंपरेतील देहधारी अवधूत श्री स्वामी समर्थ यांचे कार्य बिडकर महाराजांनी समर्थपणे पुढे नेले आणि त्यांचे कार्य समर्थपणे रावसाहेब सहस्रबुद्धेंनी पुढे नेलं आणि अखेरीला 1954 साली त्यांनी वासुदेवानंद सरस्वती असं नाम धारण करून लौकिक जगाचा त्याग केला. आता थोडी व्यावहारिक माहिती आपण घेऊ रावसाहेब सहस्रबुद्धेंची. रावसाहेब सहस्रबुद्धेंचं रत्नागिरी येथील कोतवडे गावी त्यांचं घराणं. मूळ शोधलं तर रत्नागिरी जिल्ह्यात कोतवडे हे गाव त्यांचं. रत्नागिरी जिल्ह्यात कोतवडे गावात गणपुले म्हणून कुटुंब राहायचं. ते रावसाहेबांचे पूर्वज. आता गणपुले आणि सहस्रबुद्धे कसं काय, तर हे गणपुले अतिशय बुद्धिमान लोक होते. त्यांनी तेव्हा तिथल्या निजामाच्या राजवटीत लोकांना त्यांच्या पुंडाईपासून मुक्त केले, आर्थिक सुव्यवस्था लावून दिली, वसुलीची चोख व्यवस्था सांभाळली. त्यामुळे त्यांच्या बुद्धीवर सगळे प्रभावी होऊन त्यांना सहस्रबुद्धे असं म्हणू लागले कौतुकाने. कालांतराने त्यांचं हे नाव रूढ झालं. गणपुले नाव मागे पडलं आणि सहस्रबुद्धे हे नाव रूढ झालं. असे हे सहस्रबुद्धे. पुढे ते इचलकरंजी संस्थानात आले, तिथे स्थायिक झाले आणि मग मजल दरमजल करत रावसाहेबांचे वडील आप्पाजी हुबळीला आले. ते इंजिनिअरिंग खात्यात सब ओव्हरसिअर या पदावर होते. बायकोला आणि मुलाला घेऊन ते हुबळीला आले. तेव्हा 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत 5 वर्षाचं वय होईपर्यंत रावसाहेब हुबळीला होते. त्यामुळे त्यांना कानडी येत असे. पुढे हुबळीला तेव्हा सिद्धारूढ स्वामी महाराज राहायचे. एक सिद्ध पुरुष, संत पुरुष, आपले कलावती आई महाराजांचे गुरु म्हणून ओळखू शकतो आपण त्यांना, म्हणजे माहिती आहेत सगळ्यांना. ते तिथे वास्तव्य करून होते आणि त्यांच्या परमपावन वास्तव्याने ती नगरी, हुबळी नगरी अगदी पावन झालेली होती. अशा सिद्ध पुरुषाच्या पायावर घालण्यासाठी रावसाहेबांचे आईवडील त्यांना तिथे घेऊन गेले. रावसाहेब त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. सिद्धारूढ स्वामी बराच वेळ त्यांच्याकडे कौतुकाने बघितले, हसले आणि मग त्यांनी एक अशी ॲक्शन केली, अशी माळ खोटी अदृश्य माळ त्यांच्या गळ्यात घातली रावसाहेबांच्या, लहान मुलाच्या. कोणालाच काही कळलं नाही की असं हे आविर्भाव का करतात माळ घालायचा, काही कोणाला कळलं नाही. मग सिद्धारूढ स्वामींनी स्वतःच सांगितलं की ह्याला एक मोठे सद्गुरू प्राप्त होणार आहेत आणि ते जे ह्याची माळ ओळखतील, जी मी अदृश्यपणे घातली, अदृश्य माळ, ते ह्याचे सद्गुरू. असं लहानपणीच 5वं वर्ष व्हायच्या आतच झालं होतं बघा. म्हणजे या सर्व संतांचं बघा तुम्ही, कुठे ना कुठे असे अद्भुत विलक्षण प्रसंग लहानपणापासून या संतांच्या चरित्रात आपल्याला कायम आढळतात. याच्यात काही दुमत नाही, कोणाचंच दुमत नाही. कुठल्याही संतांचं चरित्र आपण वाचलं. त्यामुळे हे सिद्धारूढ स्वामींनी केलेली
हे जे काही ॲक्शन होती म्हणजे हल्लीच्या शब्दात म्हणायचं तर ती कालांतराने सद्गुरू बिडकर महाराजांनी ओळखली आणि रावसाहेब माझा मोतीदाणा करत खरोखरच त्यांच्या गळ्यात फुलांची माळ घातली होती असं म्हणतात. असं चरित्रात कथन आहे की ती अदृश्य माळ ओळखून त्यांना खरोखरीची माळ घातली आणि खूप त्यांचं कौतुक केलं. त्यांचे अतिशय आवडते शिष्य होते ते. अशा तऱ्हेने पुढे रावसाहेबांनी शिक्षणाच्या निमित्तानं पुणे, मुंबई, कोल्हापूर इथं ते गेले आईवडिलांबरोबर. आणि पुढे मॅट्रिक झाल्यावर मुंबईला विल्सन कॉलेजमध्ये ते भरती झाले इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी. तिथे त्यांचे वडील बंधू आणि वहिनी राहायचे, त्यांच्याकडे ते राहू लागले. पूर्वी वडील बंधू हे खरोखरच वडिलांच्या पदावर काम करायचे, हल्लीच्या सारखं नव्हतं तेव्हा. वडील बंधू आणि त्यांची पत्नी ही आईवडिलांच्या जागीच धाकट्या भावंडांचा दीर नंदा जे कोणी असेल त्यांचा सांभाळ करत असत प्रेमाने. रावसाहेबांचंही तसंच होतं. वडील बंधूंकडे राहत होते, वहिनी प्रेमाने करत होती. त्या वहिनींच्या निरीक्षणात असं आलं होतं की हे तासनतास पूजेत रमतात, हे बाहेर चकाट्या पिठाला जात नाहीत, उगीच वायफळ गप्पा मारत नाहीत, ह्यांना ते आवडत नाही. तरुण असूनही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असूनही अबोल गंभीर स्वभावाचे होते. उगीच फालतू गडबड त्यांना आवडायची नाही. देव माझ्याशी बोलतात असंही ते पूजा करताना म्हणायचे. तासनतास पूजेत रंगायचे. वहिनी म्हणायची पण की तू किती वेळ पूजा करतोस बाळा, देव माझ्याशी बोलतात, काय करू. वहिनी म्हणायची बरं ठीक आहे, बोलतात, आनंद आहे. असे बरेच प्रसंग त्यांच्या चरित्रात आपण वाचले ना की आपल्याला अगदी आश्चर्यचकित होतो. आणि हे सगळे सत्यकथन आहे, हे दंतकथा नाही आहे, हे सर्व सत्यकथन आहेत. पुढे ते ज्या वडील बंधूंकडे राहत होते त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचं निधन झालं. रावसाहेबांना हा फारच मोठा झटका होता. त्यामुळे ते मुंबई सोडून आईवडिलांबरोबर पुण्याला राहू लागले आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईला जात राहिले. मुंबईला शिक्षण पूर्ण करत असतानाच येऊन जाऊन त्यांचे वडील गेले पुण्यात. हा एक धक्का त्यांना बसला आणि इंजिनिअरिंगची परीक्षा द्यायला गेले होते 2 वर्षांनी, तेव्हा मातोश्री पण त्यांच्या पुण्यात गेल्या. ते मुंबईत परीक्षा देत होते. रावसाहेब खऱ्या अर्थाने पोरके झाले. भाऊ मोठा गेला. धाकटा भाऊ होता तो जुन्नरला होता. 3 बहिणी होत्या, त्यातल्या एक बहीणही गेली होती देवाघरी. 2 बहिणी होत्या. पण एकंदरच ते शोकमग्न झाले होते. असं का होत आहे आपल्या आयुष्यात, आपल्यासारख्या सामान्य माणसासारखेच बघा ते त्यांनाही वाटत होतं की असं का, हे असं का माझ्या आयुष्यात एवढ्या तरुणपणात. अशाच ह्याच्यात त्यांना भागवत म्हणून त्यांचे एक स्नेही होते. ते म्हणाले अरे मी पुण्यात जातो, बिडकर महाराज म्हणून एक सिद्ध संत पुरुष आहेत, त्यांच्या दर्शनाला जातो, तू चल, तुला मनाला बरं वाटेल. ठीक आहे म्हणाले. आले, दर्शन घेतलं आणि हल्लीच्या भाषेत म्हणजे त्यांना ते क्लिक झाले आणि ते वारंवार त्यांच्याकडे येत राहिले, बिडकर महाराजांकडे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येत राहिले. दरम्यान त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. नोकरी धंद्याच्या शोधात छोट्या मोठ्या नोकरी करत ते PWD खात्यात रुजू झाले, सरकारी नोकरी. आता शिक्षण पूर्ण झालं होतं, PWD खात्यात पुण्यात नोकरीला आले. बदलीच्या गावी जायचे ते, खात्यातनं बदल्या व्हायच्या त्यांच्या. पेण, नागोठणं, रायगड जिल्हा म्हणजे पूर्वीचा कुलाबा जिल्हा. पण यायचे ते पुण्यात वारंवार महाराजांच्या भेटीला, सद्गुरू भेटीला यायचे. सद्गुरूंनी त्यांना दरम्यान अनुग्रहित केलं होतं. त्यांचं साधनकाळ जबरदस्त चालू होता. तो साधनकाळ होता. 10-10 तास ध्यान करत असत. असं म्हणतात की रावसाहेबांना सिगरेट ओढताना ध्यानात जात, समाधीत जात आणि ती सिगरेट सबंध बोटाला येऊन चिकटे, बोटं जळायला लागत, कातडी जळायला लागे, तेव्हा कधीतरी काही वेळा त्यांना आत्मभान यायचं असं म्हणतात. असं लिहिलं आहे तिथे. कातडी जळायची, बोटं जळलेली दिसायची, मग त्यांना भान यायचं. म्हणजे इतकी साधना त्यांची प्रचंड वेगात चालली होती त्या काळात. कारण सद्गुरूंचं सारखं दर्शन, संपर्क होता.
सद्गुरूंच्या हयात सद्गुरूंचं काय महत्त्व असतं हे आपल्याला यात बघायला मिळतं. त्यातच त्यांनी एक 21 दिवसांची साधनाही पूर्ण केली, सूर्योपासना. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ते सतत सूर्याकडे बघत राहायचे, एकटक. त्यात त्यांना एक दिवशी 5 ताप आला, पण त्यांनी साधना सोडली नाही. हे आपल्याला शिकायला मिळतं की साधना सोडायच्या नाही, देह प्रारब्धावर सोडायचा. म्हणणं सोपं आहे, करणं कठीण आहे, पण ते संत चरित्रात आपल्याला बघायला मिळतं. देहाचं प्रारब्ध आहे, 5 ताप आला त्याला, म्हणून साधना सोडायचं काय कारण आहे. त्याही कालावधीत त्यांनी ती 21 दिवसांची साधना सूर्योपासनाची पूर्ण केली, असा चरित्रात कथन आहे. असं अशा तऱ्हेने ते गुरूंकडे वारंवार यायचे. गुरुही त्यांना प्रेमाने भेटायचे, त्यांच्यावर कृपादृष्टी टाकायचे. हळूहळू सगळे त्यांचे नातेवाईक म्हणायला लागले, लग्न कर. रावसाहेब काही लक्ष देत नव्हते, विरक्त स्वभावाचे. मग त्या नातेवाईकांनी काय केलं, गुरूंनाच गाठलं. सद्गुरू बिडकर महाराजांकडे आले आणि म्हणाले, अहो तुमचा शिष्य लग्न नाही करत आहे, लग्न करायला हवं. आता नोकरी शिक्षण सगळं काही झालं. मग गुरु आणि त्यांच्या पत्नी जानकीबाई यांनी लक्ष घातलं. बघा, गुरु आईवडिलांच्या जागी पण असतात. आणि जुन्नरचे बोडस एक बडप्रस्थ होतं, त्यांच्या मुलीशी त्यांनी त्यांचं लग्न ठरवलं, निश्चित केलं, लग्न लावून दिलं. अशा तऱ्हेने बोडसांची कन्या सहस्रबुद्ध्यांकडे आली. लक्ष्मीबाई नाव ठेवलं. सीता साखर वाटलं तेव्हा साखर वाटतांचं नाव सीता ठेवलं. अशा तऱ्हेने संसार सुरू झाला. यथावकाश कन्यारत्न प्राप्त झालं. त्याच्या अगोदर एक विलक्षण घटना त्यांच्या चरित्रात आढळते. ही सत्य घटना आहे, कल्पनेच्या बाहेरची आहे. ह्या सगळ्या गडबडीत त्यांच्या गुरुपत्नी 1911 साली त्यांनी देह ठेवला, जानकीबाईंनी. तेव्हा रावसाहेब नागोठण्याला पेंडला वगैरे होते. त्यांना कळलं. ते कामाची व्यवस्था लावत मजल दरमजल करत पुण्याला आले. दुसऱ्या दिवशी 10वा होता. घाटावर गेली सगळी लोक, घाटावरनं परत आली. जेवायला बसले सगळे लोक. रावसाहेब काही जेवायला बसेना. का बरं? सगळ्यांनी समजावून दिलं, जेवायला बस, अरे जेवायला बस. साम दाम दंडभेद. रावसाहेब ऐकेना. सगळे गुरुबंधूंनी समजावलं. स्वतः महाराज त्यांचे गुरु येऊन प्रेमाने रागून, का नाही जेवतेस विचारलं. हट्ट करणारेही वेगळे आणि हट्ट पुरवणारेही वेगळे. कुठला हट्ट केला होता त्यांनी? मला गुरुपत्नींचं सदेह दर्शन द्या. आता हे ऐकायला सुद्धा केवढं म्हणजे आश्चर्यचकित व्हायला होतं की 10वा करून आले आणि म्हणतात की मला सदेह दर्शन द्या. गुरूंनी समजावलं, अरे आत्ताच ना आपण 10वं करून आलो, तुझ्या लक्षात नाही का बाळा, आता कशी येणार ती? नाही म्हणले, मला काय माहिती नाही, मला त्यांचं दर्शन हवं. बराच वेळ गेला, काही तोडगा निघेना. हो नाही करताना शेवटी गुरुमाऊलीला दया आली. म्हणाले, स्वयंपाकघरात आमची 3 पानं वाढा. 3 कोणासाठी? हे दोघं आणि 3रं पान वाढा आणि दार लावून घ्या. व्यवस्था केली गेली. हे दोघं आत गेले. 3रं पानही वाढलं गेलं शेजारी. दार लावलं गेलं. बाहेर सगळ्यांना कुतूहल, आश्चर्य मिश्रित. का बरं? काय आहे? कोण 3रं? कशासाठी? दार का लावलं? त्याच वेळेला आत रावसाहेबांनी सांगितलं की महाराज, मला दर्शन हवं आहे आणि तुम्ही मला इथे आणलंय. हो म्हणाले, थांब. त्यांनी आईसाहेबांना पुकारलं. सद्गुरू बिडकर महाराजांनी आपल्या पत्नीला, या, तुमचा मुलगा तुमची वाट बघतोय. अहो, ते प्रत्यक्ष प्रगटल्या. पूर्ण सौभाग्य अलंकार घालून, सुंदर साडी परिधान करून त्या प्रगटल्या सदेह आणि रावसाहेबांच्या तिथे शेजारी पाटावर येऊन बसल्या. रावसाहेबांना म्हणाले, अरे कशात अडकतोस बाळा? हा देहाचा मासाचा गोळा. काय हा वेडा हट्ट? तू हेच शिकलास का? या मोहातनं बाजूला हो.
रावसाहेब खरंच भानावर आले. त्यांनी त्यांना भरवलं आईंनी आणि त्यांचा निरोप घेतला, आशीर्वाद दिला आणि त्या अदृश्य झाल्या. हे सर्व शांतपणे बिडकर महाराज शेजारी बसून बघत होते. दार उघडलं गेलं, बाहेर आली लोक. कोण जेवलं तिसरं? थोडंसं का होईना, काय बरं, कोणाला काही कळेना. शेवटी रावसाहेबांचे एक गुरुबंधू होते, त्यांनी त्यांना विचारलं की नक्की काय झालं होतं. रावसाहेबांनी जे जगलं झालं ते सांगून टाकलं, खरं खरं. त्यामुळे आज आपल्याला ते चरित्रात सत्यकथा, ही दंतकथा नाही आहे, ही वाचायला मिळते आणि आपल्याला अगदी आश्चर्यचकित व्हायला होतं. प्रत्येक संतांचे असे विलक्षण काहीतरी प्रसंग आहेत बरं का, की आपण आश्चर्यचकित होतो. अशा तऱ्हेने 1911 साली गुरु माऊलींच्या म्हणजे जानकी आईंचा देह म्हणजे त्या परलोकवासी झाल्या आणि 1913 साली सद्गुरू बिडकर महाराजांनीही देह ठेवला आणि रावसाहेब मात्र खरोखरच परत पोरके झाले. आता त्यांची साधना अजून जोरात चालू झाली होती. लग्न झालं होतं पण नोकरीही चालू होती, पण साधनाही जोरात चालू होती. त्यामुळे त्यांच्या सासूरवाडीच्या लोकांना वाटलं, घरच्या लोकांनाही वाटलं की हा वेडा झालाय, संसार आहे, नोकरी आहे, का बरं असा वागतोय. म्हणून त्यांनी त्यांना वेड्याच्या इस्पितळात टाकलं. 1 वर्ष रावसाहेब वेड्याच्या इस्पितळात होते, शांत. जाताना समाधी मंदिरात थांबून म्हणाले, महाराज मी आपल्याला वेडा वाटतो का. त्यांचं दोघांचं समाधीतनं आणि त्यांचं काय बोलणं झालं असेल ते तेच जाणे. पण रावसाहेब शांतपणे वेड्यांच्या इस्पितळात गेले. तिथल्या जो मुख्य असतात तिथे वेड्यांच्या इस्पितळात, त्यांना सुद्धा कळलं की हे वेडे नाही आहेत, हे कोणीतरी अलौकिक सत्पुरुष आहेत. पण मग त्यांनी 1 वर्षांनी सांगितलं की घेऊन जा. ह्यांचेही काही जे हितचिंतक होते तेही म्हणाले, अरे ते 1 वर्ष झाले, आता त्यांना बाहेर आणा, जेणेकरून त्यांची तिथून सुटका झाली. ते घरी आले. अशा तऱ्हेने त्यांचं साधनाचं तर उच्चावस्थेला गेलेलंच होतं, ध्यान त्यांचं उच्चावस्थेला गेलेलंच होतं. तरुणपणी तर ते आपल्या शेंडीला गाठ घालून ठेवत की जेणेकरून त्यांच्या अजिबात म्हणजे मान अशी पडू नये, ध्यानात झोप लागू नये, म्हणून ते शेंडीला गाठ घालून ठेवत. आपण ऐकलेलं आहे असं, पण हे करत असत प्रत्यक्ष. कालांतराने साधनावस्था इतकी उच्च कोटीला जायला लागली की लोकांना त्यांचं महत्त्व कळायला लागलं. त्यांचा भक्त परिवार वाढायला लागला, शिष्य परिवार वाढायला लागला. पण ते कुणाचंही मोठेपणा घेत नसत. कोण सांगत मी कुणाचा गुरु नाही, माझे गुरु सद्गुरू बिडकर महाराज. जे काय सांगायचं ते त्यांच्या समाधीस्थानावर जा, तिथं नारळ ठेवा, त्यांना सांगा, ते बघतील, मी कोणी नाही. ही भावना त्यांची अखेरपर्यंत होती की मी कोणी नाही, करता करविता गुरु. म्हणून त्यांनी बिडकर महाराज समाधी मठाच्या शेजारीच घर घेतलं होतं, भाड्याने, धुमाळवाड्यात. अगदी 2 बिल्डिंग सोडूनच ते राहत होते की जेणेकरून समाधीस्थानावर वारंवार जाता यावं, हा त्यांचा उद्देश होता. समाधीस्थानावरील सर्व उत्सवात ते जातीने भाग घेत असत. अगदी तिथल्या मांजरालाही ते नमस्कार करत असत, वंदन भक्ती. का तर माझ्या सद्गुरूंच्या मठात हे सर्व आहे, राहतात. तिथल्या आचारी पाणकी सगळ्यांच्या पाया पडत ते. का तर माझ्या सद्गुरूंच्या मठाच्या तिथे ते राहतात, सेवा करतात, म्हणून इतकी त्यांची वंदन भक्ती पराकोटीची होती. अशा तऱ्हेने त्यांचं जीवन चाललेलं होतं. भरपूर त्यांनी देवस्थानच्या ट्रिपा केल्या, कधी आपल्या बायकोला घेऊन, कधी इतर शिष्य बायकोच्या पश्चात आणि इतर शिष्यांबरोबर. यथावकाश त्यांच्या पत्नीने भक्त शिष्य परिवाराच्या सहयोगाने त्यांच्या कन्येचं लग्न लावलं, योग्य वर मिळाला. आपल्या हे लक्षात येतं की हे सर्व मोठे संत पुरुष सद्गुरू, त्यांच्या पत्नी प्रचंड ताकदीच्या असतात. त्या जरी त्यांच्यावर नाराज असल्या
कारण संसारात दुर्लक्ष होतं. जसं तुकाराम माऊली, त्यांच्या बायकोलाही असं वाटायचं की ह्यांचं अजिबातच लक्ष नाही संसारात. पण ते इतके प्रचंड शक्ती परंपरा त्यांची इतकी जबरदस्त देवानी दिलेली की आपण म्हणतो ना, विवाहित जोडप्याला आपण लक्ष्मीनारायण समजतो किंवा शिवशक्तीचं स्वरूप समजतो. तशी ही त्यांची शक्ती यंत्रणा सर्व संतांची उत्तम होती. किंबहुना आपल्या घराघरात गृहस्वामिनी शक्ती परंपराच्याच तर आहेत पाईक. आपण सर्व गृहस्वामिनी, गृहिणी सर्व रोल निभावत आपला संसार यशस्वी करायचा प्रयत्न करतो. शक्ती यंत्रणाच आहे. रावसाहेबांची पण शक्ती यंत्रणा जबरदस्त होती. त्यांची बायको अक्षरशः काही वेळा लाकूड आणायला पण पैसा नसायचा, स्वयंपाक करायला धान्य नसायचं, खायला अन्न नसायचं, पण त्यात त्यांनी निभावून नेलं. त्यांचा संसार यशस्वी केला. लेकीचं लग्न लावून दिलं आणि 1945 साली त्या देवाघरी गेल्या आणि रावसाहेब खऱ्या अर्थाने त्यांचा संसार संपला. मुलगी लग्न होऊन गेलेली, गुरूंनी देह सोडला होता. खऱ्या अर्थाने त्यांनी एकांत करून घेतला स्वतःचाच. फार कोणाशी बाहेर जात नसत. दरम्यानच्या काळात त्यांनी इनव्हॅलिड पेन्शन म्हणजे रिटायरमेंट पण घेतली. हल्लीच्या भाषेत VRS. तिथल्या इंग्रज अधिकाऱ्याला त्यांनी सांगितलं, त्यांनीही मंजूर केलं आणि त्यांनी इनव्हॅलिड पेन्शन घेतली. अशा तऱ्हेने नोकरी, संसार, मुलीचं लग्न झालं होतं. सर्व तऱ्हेतनं पूर्ण वेळ त्यांना आता मोकळा मिळून ते पूर्ण वेळ ध्यानावस्थेत बसलेले असत. पण त्यांची कीर्ती आता जास्त वाढायला लागल्यामुळे जे कुठेही जात नव्हते बरं का आपली स्वतःची कीर्ती सांगायला. नाही त्यांनी कुठली साहित्य निर्मिती केली, कुठलीही पुस्तकं लिहून ठेवलेली नाही. सहज बोलणे हेच त्यांचा उपदेश होता. आणि ते त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांनी, शिष्यांनी लिहून ठेवल्यामुळे आपल्याला आज ते वाचायला मिळत आहे. असे सहज बोलणे उपदेशपर होतं त्यांचं. अशा तऱ्हेने रावसाहेबांचं जीवन चाललेलं होतं. 1954 साली त्यांनीही देह ठेवला. भरपूर शिष्यपरिवार होता. इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांनी इतक्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत सहजपणे, कुठलाही बडेजाव न करता. त्यांच्या चरित्रात असंख्य शेकडोनी असे अनुभव आहेत. कित्येकांना नोकरी लावली, लग्न कार्य, कित्येकांचे रोग हटवले, काय काय नाही केलंय. कारण ते जरी पारमार्थिक द्यायला बसले होते तरी सांसारिक समस्या घेऊनच लोक येत होते. आपल्यासारखे सामान्य जीव आधी सांसारिक समस्या घेऊन येतात. त्या पूर्ण झाल्या की विश्वास बसून मग थोडं काहीतरी परमार्थातला प सुरू होतो म्हणा, साधनेतला स सुरू होतो. तोही पूर्णत्वाला जाईल असं नाही. तसंच होतं त्यांच्या वेळी पण. असंख्य लोकांना ते मदत करत होते नकळतपणे. असंख्य लोकांना त्यांच्याकडे येऊन समाधानी, सुखी झाल्याचे अनुभव येत होते. प्रश्नांना उत्तरं मिळत होती. असे असंख्य अनुभव त्यांच्या चरित्रात लिहिलेले आहेत. आपण वाचले तर आपण अक्षरशः दिग्मूढ होतो. हे झालं साधारण व्यावहारिक रावसाहेबांचं चरित्र. आता आपण त्यांच्या काही अनुभवांकडे जाऊया, विशेष अनुभवांकडे. आणि त्यांची शिकवण अशीच होती की ध्यान करा, नामजप करा, कर्ममार्ग आचरण करा, कर्मापासून पलायन नको. आणखीन मुख्य म्हणून ते सांगायचे की आकाशाकडे बघा, ताऱ्यांकडे बघा आणि जेवणाच्या आधी अर्धा तास ध्यानाला बसा. हे मात्र ते आवर्जून सांगत. एकाने विचारलं, तुम्ही ताऱ्यांकडे, आकाशाकडे का बघायला सांगता? ते म्हणाले, त्यामुळे लॉंग विजन क्लिअर होते, दूरदृष्टी क्लिअर होते. असे काहीसे सामान्य ठोकताळे, सामान्य उपाय असायचे त्यांचे शिकवण्याचे. आता काही मजेदार प्रसंग ज्याच्यातनं शिकायलाच मिळतं असे त्यांच्या चरित्रात आहे, ते आपण बघूया. एक मजेदार प्रसंग मला हसू येतं, म्हणजे बायकी स्वभावाचा आहे म्हणून. रावसाहेब सहस्रबुद्ध्यांच्याकडे 2 भगिनी यायच्या. अनेक भगिनी येत होत्या.
अनेक स्त्री पुरुष त्यांच्याकडे येत होते भक्त म्हणून. अशाच 2 भगिनी मठात गेल्या होत्या बिडकर महाराजांच्या. दुपारची वेळ होती. त्या दोघी भेटल्या एकमेकीला आणि मग गप्पा सुरू झाल्या बायकी स्वभावाप्रमाणे. आणि मग इकडच्या तिकडच्या करत 2 तास गप्पा झाल्या. आणि मग त्यातल्या एक घरी गेल्या आणि एक म्हणल्या मी रावसाहेबांकडे जाऊन दर्शन घेऊन घरी जाते. रावसाहेबांकडे आल्या. तिथे बरीच माणसं बसलेली होती ऑलरेडी. या आल्या, पाया पडल्या, कडेला जाऊन बसल्या. रावसाहेब म्हणाले तुम्हाला माहिती आहे का या मोठ्या सोशल वर्कर आहेत. तिकडचे लोक काय ते म्हणले ह्या सोशल वर्कर आहेत का. हो का, म्हणजे कसं काय म्हणून ते असे उत्कंठेने बघायला लागले की आता रावसाहेब सांगतील काहीतरी यांचं सोशल वर्क. तर ते म्हणाले अहो आत्ता ह्या 2 तास सद्गुरू बिडकर महाराजांच्या मठात गावची हागोली धुत होत्या. त्या लोकांना काही कळेच ना की हे सोशल वर्क म्हणतायत आणि हे काय बोलतायत. आणि त्या बाई तर लाजेनी अगदी अर्धमेल्या झाल्या. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देणार कोण. रावसाहेब कुठे काही बोले ना. शेवटी त्या भगिनींनीच सांगितलं की होय मी सांगते काय झालं. आता अशा अमुक अमुक आणि मी भेटलो तिकडे. कोणी नव्हतं मठात म्हणून बसलो, गप्पा रंगल्या. 2 तास कसे गेले कळले नाही. सगळ्या गावभरच्या बातम्या एकमेकींना सांगणं झालं. सत्संग आणि परमार्थ सोडून सगळ्या गप्पा झाल्या व्यवहाराच्या, स्वार्थाच्या. त्याला हे म्हणतात की गावची हगोली धुतली. दुसरा पण एक असाच प्रसंग आहे की असेच 2 सद्भक्त बिडकर महाराजांचे. बिडकर महाराज मठात जाऊन गप्पा मारत होते आणि प्रचंड एका माणसाला शंका होत्या. असं का तसं का, परमार्थ गुरु हे ते, शंका शंका आणि शंका. आणि ते दुसरे त्यांचे शंकांची उत्तरं देत होते. नंतर ते दोघंही यांच्या दर्शनाला आले बिडकर महाराज मठात. तेव्हा अशीच काही माणसं बसली होती. तेव्हा ते म्हणाले अहो तुम्हाला माहिती आहे का हे आत्ता तिथे कुटत बसले होते. या दोघांचं उखळ एकच आहे. हे लोकांना काही कळे ना. महाराजांच्या मठात हे 2 भक्त उखळ एक आहे कुटत बसले होते. त्यांना दोघांना कळलं की ते जे शंका कुशंका परमार्थ हे ते काय जे बोलत होते ते बोलण्यावर रावसाहेबांचा भर करण्यावर असे. तुम्ही ध्यान धारणा करा. तुम्ही अनुभव घेण्यासाठी स्वतः उपासना करा, साधना करा, कष्ट करा. नुसतं वाचाळपणे काही प्राप्त होणार नाही. तुम्हाला स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. जसं स्वतः कर्म केल्याशिवाय कर्माचं फळ मिळत नाही, अगदी तसंच आहे परमार्थ आणि स्वार्थ मार्गात काही वेगळं नाही आहे. तुम्ही नुसती बडबड चरवीकरण करून खूप सारी पुस्तकं वाचून ते म्हणायचे मला ज्ञानी हवेत, पंडित नको. नुसतं शब्द पांडित्य नको आहे मला. त्या शब्द पांडित्याने ज्ञान किती आत पोचलंय ते मला हवेत लोक. त्यामुळे नुसती बडबड करणारे मला नको आहेत. वायफळ गप्पा मारायला वेळ नाही. तो वेळ तुम्ही नामजपात साधनेत घालवा. कर्म तर करायचीच आहेत. कर्मापासून पलायन कधीच रावसाहेबांनी शिकवलं नाही. अजून एक प्रसंग असा मजेदार की एक त्यांच्याकडे माणूस यायचा रोज त्यांची खोली वगैरे आवरायच्या निमित्ताने. पण खरं तर त्याचं लक्ष त्यांच्या डबोल्याकडे असायचं. कारण रावसाहेबांचं एव्हापर्यंत सगळीकडे कीर्ती झाली होती म्हणून त्यांच्याकडे लोक येऊन काय काय ठेवायची. वस्त्र, फळं, फुलं, काय मिठाया, बर्फी, पेढे. या माणसाचं त्याच्यावर लक्ष असायचं. रावसाहेब तर डोळे मिटून कित्येक वेळा बसलेले असायचे. त्यांना कसं कळायचं. इतकं सूक्ष्मातलं कळतं बघा या सद्गुरूंना. बाह्य इंद्रियांचे डोळे आपले चक्षु बंद असले तरी त्यांचे अंतचक्षु चालू असतात सदैव. परमेश्वर झालेत ना ते. परमेश्वर कसा सदा सदैव सगळीकडे असतो, अगदी तसंच. आता त्याला बोलून काही खोड मोडणारे रावसाहेब मिस्किल स्वभावाचे पण असे होते. त्यांनी काय केलं, तिथे तरुण मुलं काही येत होती रोज त्यांच्या पाया पडायला. त्यांना आणले खाली जा आणि साबण आणा अंगाचे, रंगीबेरंगी आणा. त्यांनी आणले, पैसे दिले त्यांनी. आता ते किशनीवर किस्सा म्हणाले. त्यांनी किसले. आता त्याचे बारीक बारीक छोटे लाडू करा म्हणाले. त्यांनी लाडू केले. काय किसलेल्या साबणाचे पटकन लाडू झाले. आता ते वर फडताळत ठेवा म्हणाले ताटलीत.
ते लाडू खव्या माव्यासारखे इतके सुंदर दिसत होते, पिस्ता रंगाचे, हिरव्या रंगाचे, लाल रंगाचे, साबणाचे लाडू. ठेवून द्या म्हणाले. थोड्या वेळाने तो माणूस आला. त्याचं सगळं लक्ष समोर असायचं त्यांच्याकडे, काय खायला आहे काय नाही. आवराआवरीच्या निमित्ताने तो त्या फडतळात गेला सवयीने. तिथे लाडू दिसले खव्या माव्याचे. पटकन तोंडात टाकला. काय झालं असेल आपण विचार करू शकतो. किती फेस झाला, चावला, फेस किती झाला, तो किती वेळ काढत बसला लागला असेल. अर्थातच तो मनुष्य नाराज झाला, पुन्हा आला नाही. पण रायसाहेबांनी काय शिकवण दिली यात, की अरे असे नुसते लाडू पेढ्याचे अधिकारी होऊ नका. जेव्हा संतांच्या सान्निध्यात तुम्ही काहीतरी शिकालेत आणि तुम्ही त्यांना संत म्हणतात. रावसाहेब की कुठलेही संत स्वतःला संत म्हणून घेण्यात अजिबात इंटरेस्टेड नव्हते. नाही त्यांनी कधी. ते अतिशय सामान्य संसारी होत असंच म्हणत होते. आपण त्यांना संतपद दिलं होतं त्यांचा मोठेपणा जाणून. मग जर का तुम्ही तिकडे येताय तर तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी ग्रहण नको का करायला चांगल्या गोष्टी. नुसते लाडू पेढ्याचे अधिकारी होणार का तुम्ही, का त्यांच्या कृपा प्रसादाचे, त्यांच्या ज्ञानाच्या प्रसादाचे तुम्ही लाडू पेढ्याचे अधिकारी होणार, का नुसते खाण्यापिण्याचे लाडू पेढ्याचे अधिकारी. तसे होऊ नका. ही शिकवण त्यांनी ह्याच्यातनं दिली. अजून एक प्रसंग त्यांच्या चरित्रात बघायला मिळतो. त्यांचे असेच एक भक्त होते. ते त्यांच्याबरोबर सगळीकडे ट्रिपला यायचे. रावसाहेब निघाले होते हरिद्वार वगैरे. ते म्हणाले मला पण यायचं. काढ म्हणाले तिकीट. म्हणले नाही, माझे वरिष्ठ आहेत, नाही म्हणतायत. काढ रे म्हणाले. नाही हो म्हणे, ते नाही म्हणतात. मग ते त्या वरिष्ठांना सांगायला गेले की माझे सद्गुरू म्हणतात की तिकीट काढ. ते म्हटले नाही काढायचं, कारण माझा त्या दिवशी मृत्यूयोग आहे. मी ध्यानाला बसणार आहे. त्यात माझा मृत्यू झाला तर तुला सांभाळायचं आहे आपला उद्योगधंदा. तू माहितगार माणूस आहेस, इथला कर्मचारी. तू कसं जाणार बाबा, नाही जायचं. त्यांनी येऊन रावसाहेबांना सांगितलं. नाही म्हणतात. काढ रे म्हणाले तिकीट, काही नाही होत त्याला. ठीक आहे म्हणाले. इकडे तो दिवस उजाडला. ते ध्यानाला बसले आणि ध्यानात त्यांना यमासारखं आकृती एक येताना दिसली. साक्षात यमदेव आले. त्यांच्या जवळजवळ यायला लागले. तेवढ्यात एक धोतर नेसलेले उंचेपुरे दिप्पाड सुंदर देखणे असे एक गृहस्थ मध्यमवयीन त्या यमाच्या पुढे आडवे येऊन उभे राहिले आणि म्हणाले न्यायचं नाही यांना. यमदेव म्हणाले अहो हे खरं तर आमचं कार्य आहे, यांना आज न्यायचं आहे. पण आता काय मी करू, तुमच्यासारख्या गुरूंना तुमच्यासारख्यांना मी कसं नाही म्हणू, मी परत जातो. यमदेव परत गेले. त्या वरिष्ठांचं ध्यान संपलं आणि त्यांना काय कळेना, अरे मी जिवंत आहे. ते लगेच त्यांच्या त्या कर्मचारी भक्ताला बोलवले. म्हणले अरे तुझे गुरु कुठे आहेत रे, जवळच आहेत ना नारायण पेठेत, चल आपण भेटायला जाऊ. चला. हे तर खुशच झाले. का हो म्हणाले, पण तुमचं काय झालं ते ध्यानात. ते म्हणले तिकडेच सांगतो. दोघं धावत पळत आले. तिथे बघतात तर ते रावसाहेबच होते त्यांच्या ध्यानात आलेले. ते पायावरच पडले, ढसाढसा रडायला लागले. म्हणजे महाराज मला क्षमा करा. हा यांचा भक्त कर्मचारी म्हणले अहो महाराज हे काय चाललंय. रावसाहेबांनी स्वतःहून काहीही सांगितलं नाही मोठेपणा, की मी असं केलं, मी याव केलं, त्याव केलं. आपण आपल्या ऐहिकातले आपले स्वभाव बघा. जर असं केलं आपण तर याव केलं, त्याव केलं. अगदी मी पण त्यापासून सुटली नाही आहे. मी सांगते म्हणजे मी त्यापासून वेगळी असं समजू नका. सर्वसामान्यांचे नियम सगळ्यांनाच लागू पडतात. मलाही थोडंसं काही केलं तर आपण केवढं ते रंगून रंगून सांगतो. रावसाहेबांनी एकाही शब्दांनी सांगितलं नाही. त्या माणसांनी सांगितलं की अरे असं असं झालं होतं आणि यांनी मला वाचवलं. जा तू, तुझ्या गुरूंबरोबर तू जाऊ शकतो. पुढे रावसाहेब असेच एकदा अयोध्येला गेले होते. शरयू नदीत उतरले. सगळ्यांना म्हणाले मी शरयूत समाधी घेणार आहे. पण गुडघाभरच पाणी होतं. समाधी कशी घेणार, जलसमाधी. ते म्हणले अरे शरयू मला काही परवानगी देत नाही आहे आणि मला गुरूंची आज्ञा आली की तू पुण्यात जाऊन समाधी घे. आले परत. त्यानुसार पुढे त्यांना प्लॉट देणारेही व्यक्ती सापडल्या. समाधीसाठी जागा सापडली. आज त्यांची मोठी समाधी मॉडेल कॉलनीत उभं आहे. अतिशय एक मोठं आध्यात्मिक पवित्र केंद्र म्हणून ते प्रसिद्ध आहे. शिवाय जे राहत होते जिथे धुमाळवाड्यात, तिथल्याही
रहिवाशांनी भक्तांनी तिथेही स्मृती केंद्र केलेलं आहे त्यांचं छोटंसं. पण हे जे मॉडेल कॉलनीत आहे ज्ञानेश्वर पादुका चौकात, ते अतिभव्य सुंदर रावसाहेबांचं समाधी मंदिर आहे. निश्चितच पाया पडून येण्यासारखं आहे. एक कधी कोणी आलात तर जरूर बघून या. ते एक पवित्र असं केंद्र आहे. अशा तऱ्हेने रावसाहेबांनी समाधी पुण्यातच घेतली. मी या समाधी स्थानावर 1000 वर्ष राहीन असं त्यांनी आश्वासन पण दिलं आहे. सर्व संत जे आश्वासनं देत असतात ती खरी असतात. अजिबात खोटारडेपणा नसतो. ती सत्याला येतात, अनुभवाला येतात. अजून एक मजेदार प्रसंग म्हणजे एक बैरागी दोन तीन तरुण मुलांना घेऊन खूप भारतभर फिरला. त्यांनी खूप चमत्कार दाखवले. शेवटी ती तरुण मुलं म्हणाली की आम्हाला असा कोणीतरी विदेही अवस्थेतला सत्पुरुष दाखवाल का? हो म्हणले, आहे की. रावसाहेबांकडे घेऊन आले. रावसाहेब म्हणले, या मुलांना कशाला नादी लावता? ही कोकरं तरुण मुलं आहेत ही. अरे बाळांनो, तुमचं अजून कर्म करायचं महत्त्वाचं आयुष्य चालू आहे. चमत्काराच्या मागे जाऊ नका. चमत्काराच्या पलीकडे परमेश्वर राहतो. चमत्कारापर्यंत जाऊन थांबू नका. शिवाय त्या बैराग्यांनाही म्हणाले, का तुम्ही असं करताय? ते म्हणले, आम्हाला आत्मदर्शन झालंय. आमची कुंडलिनी जागृत झाले. हो का? म्हणाले, तुम्हाला काय विधभर आत्मदर्शन होतं? आणि आम्हाला तर सुईच्या अग्रावर राहील एवढं होतं. इकडे या, बघू तुमची कुंडलिनी जागृत झाली म्हणताय का? म्हणून त्यांच्या भ्रूमध्यावर हात ठेवला, सहस्रार चक्रावर हात ठेवला. त्यांनाही अनुभव दिला. तेही वरमले. रावसाहेबांचे महती त्यांच्या लक्षात आली. शरण गेले त्यांना. अशा तऱ्हेने रावसाहेबांनी इतके खूप सारे प्रचंड म्हणजे लोकांना इतकी मदत केली आहे चुकीच्या मार्गातनं बाहेर पडायची. आपल्या नादी कोणालाही त्यांनी लावलं नाही. स्वतःचा मोठेपणा कधीही कोणाला सांगितला नाही स्वतःच्या तोंडाने. आणि कायम आपल्या गुरुचं महात्म्यच त्यांनी सगळ्यांना सांगितलं की माझे गुरु महान आहेत, त्यांच्याकडे जा, मी नाही. असे हे सद्गुरू रावसाहेब सहस्रबुद्धे. यांचं आज मला चरित्रकथन करायची संधी मिळाली, ही मी भाग्य समजते. कारण रावसाहेब सहस्रबुद्धेंचे अजूनही मोठे मोठे भक्त शिष्य हयात आहेत. ज्यांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं असे लोक पण आहेत. ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकले असते, पण मलाही संधी दिली आहे. जसं आईला आपली सर्व मुलं सारखी असतात, त्यातली खूप शिकलेली मुलं जरी असली आणि काही न शिकलेली असली तरी त्यांचे ओबडधोबड शब्दही आईला गोड लागतात. आईला लहान मोठं असं नसतं. तशा माझ्यासारख्या एका सामान्य संसारी जीवाला रावसाहेबांनी त्यांचं चरित्रकथन करायला संधी दिली. मी त्यांचे फार आभारी आहे. कारण ज्ञानेश्वर माऊली जसं म्हणतात की गरुड आकाशात भरारी घेतो, म्हणून चिमणीनी काय उडायचं सोडायचं असतं का? तसं हे मोठे मोठे भक्त शिष्य रावसाहेबांचे आहेत. खरी तर त्यांची योग्यता पात्रता इथे येऊन सांगायची. तरी माझ्यासारख्या छोट्या जीवाला ह्या चरित्ररूपी आकाशात भरारी मारायला मला रावसाहेबांनी संधी उपलब्ध केली हे मी जाणून आहे. आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या माध्यमाने मला ते त्यांनी करून दिलं. याबद्दल मी त्यांची अतिशय आभारी आहे. या इथेच मी माझं कथन जे काय आहे, छोटंसं कथन पूर्ण करते. कारण ह्या संतांच्या चरित्रात आपण किती शोधू, किती बोलू, किती नाही असं होतं. इतके सुंदर सुंदर सगळे प्रसंग घटना लिहिलेल्या असतात त्यांच्या चरित्रात की काय सांगू आणि काय नाही होतं, वेळ पुरणार नाही. त्यांचे सद्गुरू बिडकर महाराजांवर पण स्वतंत्र सांगता येईल इतकं मोठं चरित्र आहे. किंबहुना आपण संतांची ओळखमध्ये जेवढे जेवढे सगळे बघितले त्या सगळ्या वक्त्यांना हाच अनुभव आला असेल की किती सांगू आणि काय घालू, काय सांगू, किती कुठेतरी मर्यादा द्यायला लागते. म्हणून मी मर्यादा घेते. मैना बोलते मंजुळवाणी, बोलविता धनी वेगळाची, करता करविता परमेश्वर आहे. माझ्या दोन्ही सद्गुरूंना स्मरून मी इथे थांबते. धन्यवाद. सर्व श्रोते
तुमचीही मी आभारी आहे, महामंडळाची आभारी आहे, संतोषदादा गोडबोलेंची पण आभारी आहे. माझ्या गुरूंनाही मी नमस्कार करून या इथे माझं कथन मी संपवते. नमस्कार, धन्यवाद.